योगा काय असतो थोडीफार माहिती होती, परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान जगद्गुरू आदरणीय मोदी साहेब यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन आज या योगाचा सन्मान वाढवलेला आहे. त्यांच्यामुळं आज संपूर्ण भारतामध्येच नाही तर आणखी 10-12 कंट्रीमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे. आणि मला वाटतं लवकरात लवकर योगा हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि आदरणीय मोदी साहेबांनी या योगाला जे प्राधान्य दिले आणि ज्याचा त्यांच्यामुळं जो प्रसार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो. आदरणीय मोदी साहेबांचं एकच ध्येय आहे की मी आणि माझी प्रजा ही सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहावी, हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळे त्यांनी योगाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि योग दिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतामध्ये मानला जातो. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नागरिकांनी जमल त्यावेळेस जसं जमल ते, प्रत्येकाला काही सकाळीच योगा ब्रह्ममुहूर्तामध्ये करता येईल असं शक्य नसलं तरी ज्या वेळेस त्याला जमल, जे काही छोटे मोठे आसन करता येतील ते घरच्या घरी करावे. त्यांनी त्याच्यासाठी GBK ग्रुपने त्यांना आज मॅट फ्री देऊन टाकलेलं आहे. त्यांनी घरामध्ये योगा करावून परत पुढच्या वर्षी याच ठिकाणी भेटावं. आणि जसं आता या आमच्या मुलांनी प्रात्यक्षिक दाखवलं तसं त्यांनीसुद्धा काहीतरी थोडंफार प्रात्यक्षिक दाखवावं अशी आमची अपेक्षा आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या अंबरनाथ शहरातील अटल विद्यालयात आताच त्याचं ओपनिंग झालं होतं. तिथे असं योगाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. खूप शाळेतील मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळ्या वर्गातील सगळे लोक इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी सुंदर असा योगा केलेला आहे. आणि आजच्या या योगा दिनाच्या निमित्त पूर्ण सगळ्यांनाच मी अंबरनाथकरांना त्याचबरोबर पूर्ण आपल्या देशातल्या जनतेला सांगू इच्छिते की योग हा केलाच पाहिजे. योग इज अ टॉनिक, कारण की ते आपल्याला सुदृढ ठेवतं, आपल्या माइंड फ्रेश ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य पण मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे वाढतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी योग केलं पाहिजे. या निमित्ताने आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते.